शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनोद घोसाळकर जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनोदजी, काय चाललंय कांदिवलीमध्ये? इतकी हिम्मतच मुळात कशी होते हा मुद्दा उपस्थित होतो आणि त्यालाच लागून गुन्हे दाखल होतात पण अटक का होत नाही? काय इतका वेळ लागतोय? पोलिसांच्या वरती राजकीय असणारा हस्तक्षेप आणि त्या हस्तक्षेपामुळे हे गुंड आता मोका सुटलेत आणि ज्यावेळेला पोलीस कारवाईला जातात त्यावेळेला वरून त्यांच्यावरती दबाव येतो, त्याच्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची झालेलं आहे असंच या प्रकरणावरती म्हणावं लागेल। विनोदजी, आपण अनेक महिन्यांनी खरं तर बोलतोय, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असाच काहीसा प्रकार, हल्ला करण्याचा प्रकार अभिषेक घोसाळकर यांच्यावर सुद्धा झालेला होता। अद्यापही तुमचा या सगळ्या संदर्भात लढा सुरू आहे। वारंवार असे प्रकार घडतात, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, चर्चा होते, आरोप प्रत्यारोप होतात, पण मात्र कारवाई शून्य। दुर्दैवानं असे प्रकार जे झाले ते माझ्या वैयक्तिक स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा झाले। ज्या वेळेला अभिषेकवरती गोळीबार झाला त्यावेळेला ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता, एक तरुण राजकीय नेता म्हणून त्याची या भागामध्ये प्रसिद्धी होती आणि तोही गुंडच होता आणि त्या गुंडाने एका तरुणाची हत्या केली, राजकीय हत्या झाली, त्याच्या मागे मोठं षडयंत्र असावं असं आम्ही वारंवार पोलिसांना सांगत होतो आणि ज्या पद्धतीने पोलीस तपास दिशेने चालले होते त्याच्यामुळे नाही झाला तो मला कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाने हा सर्व पोलिसांचा तपास पाहिल्यानंतर अनेक ताशेरे ओढल्यानंतर सुद्धाही पोलिसांनी योग्य प्रकारे कोर्टामध्ये सुद्धा माहिती दिली नाही आणि म्हणून कोर्टाने तो सगळं प्रकरण सीबीआय कडे पाठवलं। मला वाटतं म्हणजे पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये खरी मुंबईचे पोलीस आहेत, स्कॉटलंडच्या पोलिसांच्या बरोबर त्यांची एका काळात तुलना होती। आणि शर्मेनं मान खाली घालावी पोलिसांनी। इतके घाणेरडे पोलिसांवरती आजकाल आरोप न्यायालयातून होत आहेत आणि पोलीस यंत्रणा ही केवळ राजकीय निंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं, गुंडांचं त्यांचं संरक्षण त्यांना देतात आणि अशा प्रकारचं जे मुंबई पोलीस एकदम खालच्या दर्जाचं काम सध्या त्यांचं चालू आहे। पोलिसांवरती मुंबईकरांचा विश्वास राहिलेला नाहीये आणि हे स्वतः मी अनुभवलेलं आहे। अगदी 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 विनोदजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।